श्री दत्तगुरूंचे 24 गुरु. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. पहिला गुरु पृथ्वी. सहनशीलतेचा धडा. श्री दत्तगुरु ज्ञान, संयम आणि आत्मबोधाचे साक्षात रूप. त्यांनी जीवनातील गहन सत्य निसर्गातून जाणलं. त्या निसर्गातील प्रत्येक घटक त्यांचा गुरु झाला. पहिला गुरु होता पृथ्वी. दत्तगुरूंनी पाहिलं की पृथ्वी सर्वांना समान आधार देते. श्रीमंत असो वा गरीब, ज्ञानी असो वा अज्ञानी, ती सर्वांचं ओझं शांततेने पेलते. कोणाचं भलं झालं तरी गर्व करत नाही आणि कोणाकडून अन्याय झाला तरी राग धरत नाही. वादळ आली, पाऊस आला, कोरडं पडलं तरी पृथ्वी स्थिर राहते. आपली सेवा कधी थांबवत नाही. ती आपल्या वेदना सांगत नाही, पण जगाला जगवते. दत्तगुरूंनी अनुभवातून शिकवलं, जीवनात संकट येतील, अपमान होईल, त्रास होईल, पण जेव्हा आपण पृथ्वीप्रमाणे सहनशील राहतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं आणि आत्मा मजबूत होतो. सहनशीलता म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःवरचं नियंत्रण आणि विश्वास की सर्व ठीक होईल. श्री दत्तगुरूंचे 24 गुरु. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. दुसरा गुरु वायू. स्वच्छंदीपणाचा आणि शुद्धतेचा धडा. श्री दत्तगुरूंनी पाहिलं की वारा सर्वत्र आहे, पण कुठेही स्थिर नाही. तो पर्वतावरही वाहतो, समुद्रावरही, मंदिरातही आणि झोपडीतही. तो कुणावर भेदभाव करत नाही. वारा स्वच्छंद आहे, कोणत्याही बंधनात नाही. तो जिथे जाईल तिथे जीवन जागं करतो. कधी मंद झुळूक बनून शांती देतो, तर कधी वादळ बनून निसर्गाचं संतुलन राखतो. वारा शुद्ध आहे, पण जिथे प्रदूषण असतं तिथे तोही अस्वच्छ होतं. त्यातून दत्तगुरूंनी जाणलं की मनही वाऱ्यासारखं असतं. शुद्ध ठेवलं तर ते जीवनाला ताजेपणा देतं आणि दूषित झालं तर शांतता हरवते. श्री दत्तगुरूंनी या अनुभवातून शिकवलं, जीवनात मुक्त राहा, पण मर्यादा जाणून. जगाशी जोडा, पण स्वतःला हरवू नका. वाऱ्यासारखे बना. जे येतं ते स्वीकारा, जे जातं ते सोडा. श्री दत्तगुरूंचे 24 गुरु. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. तिसरा गुरु आकाश. अनंतत्व आणि व्यापकतेचा धडा. श्री दत्तगुरूंनी निसर्गातील प्रत्येक घटकातून जीवनाचं सार ओळखलं. पृथ्वीने शिकवलं सहनशीलता, वायूने शिकवलं स्वातंत्र्य आणि शुद्धता, आणि आता तिसऱ्या गुरुने दिली अनंततेची शिकवण. तो गुरु होता आकाश. दत्तगुरूंनी पाहिलं आकाश सर्वत्र आहे, सर्वांच्या वर, सर्वांच्या भोवती. ते कोणालाही स्पर्श करत नाही, पण सर्वांना व्यापून टाकतं. त्याला सीमा नाही, बंधन नाही, अपेक्षाही नाही. त्यात सूर्यमालेचं तेजही आहे आणि ढगांचा अंधारही, पण दोघांकडेही ते समान नजरेने पाहतं. ते निंदा ऐकूनही शांत राहतं, आदर मिळाल्यावरही नम्र राहतं. ते स्वतःला कधी सिद्ध करत नाही, फक्त अस्तित्वाने सर्वांना स्वीकारतं. दत्तगुरूंनी या अनुभवानं सांगितलं, मन आकाशासारखं ठेवा. घटना, शब्द, भावना हे सारे ढग आहेत. ते येतील, जातील, विरतील, पण तुमचं अंतरंग तसं स्थिर, विशाल आणि शांत राहू द्या. शांतता म्हणजे पळून जाणं नाही, ते म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण. ज्यायोगे मन हलकं होतं, छोट्या गोष्टींवर अडकत नाही आणि स्वतःला सतत विस्तारत राहतं. आकाश सांगतं, तुझी खरी उंची शरीरात नाही, ती तुझ्या मनाच्या विशालतेत आहे. दत्तगुरूंचे 24 गुरु. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. चौथा गुरु पाणी. पवित्रता, शुद्धता आणि लवचिक प्रवाहीपणाचा धडा. श्री दत्तगुरूंनी निसर्गातील प्रत्येक घटकातून जीवनाचं सार जाणलं आणि त्यातूनच त्यांना मिळाला त्यांचा चौथा गुरु म्हणजे पाणी. ज्याने दत्तगुरूंना दिला पवित्रता, शुद्धता, नम्रता आणि लवचिक प्रवाहीपणाचा महान धडा. दत्तगुरूंनी पाहिलं, पाणी कुठेही गेलं तरी निर्मळता पसरवतं. ते स्वतःही शुद्ध राहतं आणि जिथं जाईल तिथे शुद्धता निर्माण करतं. यातून दत्तगुरूंना समजलं, स्वभावातील पवित्रता ही आत्म्याची सर्वात मोठी ताकद आहे. अडथळा आला तर पाणी रुसत नाही, थांबत नाही. ते वळतं, मार्ग बदलतं. कधी थेंब बनतं, कधी नदी, कधी सागर, पण प्रवाह कधीच थांबवत नाही. हीच लवचिकतेची व बुद्धिमत्तेची शिकवण. उंच पर्वतावरून खाली उतरताना पाणी गर्व करत नाही, कारण त्याला माहीत आहे
नम्रता जपली तरच जीवनाचा प्रवास सौंदर्याने पुढे जातो. शांत असलं की ते आकाशाचं प्रतिबिंब दाखवतं. जसं शांत मनात आपल्या आत्म्याचं खरं स्वरूप दिसतं. उग्र झालं तर ते पर्वतही भेदतं. यातून एक स्पष्ट होतं, शांतता आणि शक्ती दोन्ही एकाच प्रवाहाची दोन रूपं आहेत. दत्तगुरूंची शिकवण म्हणजे जीवनात पाण्यासारखं व्हा. परिस्थितीनुसार स्वतःला ढाळा, पण मनाची पवित्रता हरवू नका. जगात मिसळा, पण स्वतःची शुद्धता कायम ठेवा. अडथळे किती आले तरी प्रभावीपणे पुढे चालत राहा. लवचिकता म्हणजे कमजोरी नाही, ते म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण आणि अडचणींवर सहज जिंकण्याची बुद्धिमत्ता. पाणी शिकवतं की पवित्र राहा, शुद्ध राहा आणि प्रवाही राहा. जीवन थांबत नाही, तुम्हीही थांबू नका. श्री दत्तगुरूंचे 24 गुरु, निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. 5वा गुरु, अग्नी, तेजस्विता आणि आत्मशुद्धीचा धडा. निसर्ग हेच दत्तगुरूंचं विद्यापीठ. प्रत्येक घटकातून त्यांनी जीवनाचं सर्वोत्तम सत्य ओळखलं. आणि त्यांचा 5वा गुरु म्हणजे अग्नी. दत्तगुरूंनी पाहिलं, अग्नी छोट्या ठिणगीतूनही जन्मतो, पण प्रकाशाने संपूर्ण जग उजळतो. तो उष्णही आहे आणि पवित्रही. तो नाशही करतो आणि नव्या निर्मितीलाही जागा करून देतो. अग्नी शिकवतो, प्रकाश म्हणजे फक्त चमक नव्हे, तर योग्यतेने इतरांना उजळणं. त्याचं तेज कोणासाठीही कमी नाही आणि जास्तही नाही. ते फक्त आपल्या स्वरूपात असतं, निर्मळ, स्पष्ट आणि प्रखर. अग्नी ज्या वस्तूला स्पर्श करतो तिचं रूप बदलतो. कधी कठीण करतो, कधी शुद्ध करतो. लोखंड त्याच्यात तापून मजबूत होतं आणि सोनं त्याच्यातूनच अधिक उजळ होतं. दत्तगुरूंनी या अनुभवातून शिकवलं, जीवनात प्रत्येक जण संकटात तप्त होतो, पण जो स्वतः मन शुद्ध ठेवतो तोच अधिक तेजस्वी बनतो. अग्नीची शिकवण म्हणजे दोष लपवू नका, त्यांना जाळा. अहंकार वाढवू नका, त्यांना वितळू द्या. भीती धरू नका, तिला प्रकाशात रूपांतरित करा. खरी तेजस्विता बाहेर नव्हे, तर आतल्या शुद्धतेतूनच जन्मते. अग्नी सांगतो, जळा, पण इतरांना जाळण्यासाठी नव्हे, स्वतःला उजळण्यासाठी. तपा, पण नाशासाठी नव्हे, स्वरूप शुद्ध होण्यासाठी. आणि दत्तगुरूंचा अंतिम संदेश म्हणजे, जिथे प्रकाश आहे तिथे अंधार राहत नाही. म्हणून स्वतःमध्ये असा प्रकाश निर्माण करा, जो तुमच्या जीवनालाच नव्हे, तर इतरांच्याही वाटा उजळवेल. श्री दत्तगुरूंचे 24 गुरु, निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. 6वा गुरु, चंद्र. शांतता, शीतलता आणि बदलांमध्येही स्थिरता. दत्तात्रेयांनी निसर्गातून 24 गुरु मांडले आणि त्या गुरूंपैकी 6वा गुरु म्हणजे चंद्र. रात्र कितीही काळोखी असली, आकाशात कितीही चिंता पसरलेली असली, तरी चंद्र नेहमी एक कोमल शांतता घेऊन येतो. तो कधी पूर्ण असतो, कधी अर्धा, कधी फक्त एक कळे, पण त्याच्या अस्तित्वाचा प्रकाश कधीच संपत नाही. दत्तात्रेयांनी त्याच्याकडून खूप सुंदर शिकवणी दिल्यात. बदल होतात, पण आपली ओळख टिकवा. चंद्राच्या तिथी बदलतात, त्याच्या कला बदलतात, त्याचे स्वरूप रोज नवं असतं, पण तो चंद्र असणे सोडत नाही. जीवनातही तसंच. आज आपण कमजोर असू, उद्या तेजस्वी असू. कधी मन उदास होईल, कधी आनंदाने तळपू. बदल हा स्वभाव आहे, पण मी कोण आहे ही ओळख टिकवणं हेच सामर्थ्य आहे. उष्णतेवर थंड, शांततेने उत्तर द्या. जग कधी जास्त ताणतणाव देतं, कधी लोक जास्त दुखावतात, कधी परिस्थिती जळजळीत असते. तेव्हा चंद्रासारखे थंड राहणं अधिक सामर्थ्यशाली असतं. शांतता म्हणजे कमजोरी नाही, ती म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण. छोटासा प्रकाशही अनेकांना आधार देऊ शकतो. चंद्राचा प्रकाश फार मोठा नसतो, पण तरीही तो संपूर्ण जगाला शांततेचा उजेड देतो. तुमच्याकडे किती आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु जे आहे ते मनापासून दिलं तर ते पुरेसं असतं. म्हणून दत्तात्रेयांनी चंद्राला गुरु मानलं, कारण चंद्र सांगतो, बदलत राहा पण हरवू नका, शांत राहा पण थांबू नका,
कोमल राहा पण कमकुवत नाही. स्वतः कमी असलात तरी इतरांना प्रकाश देत राहा. जसा चंद्र तशी आपली जीवनयात्रा, स्थिर, शांत आणि प्रकाशमान. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 7वे गुरु सूर्य. तेज, वेळेची शिस्त आणि नित्य कर्मयोगाचा धडा. श्री दत्तगुरूंनी निसर्गातल्या प्रत्येक घटकातून जीवनाचं ज्ञान घेतलं आणि त्यांचे 7वे गुरु ज्याचं तेज जगाला उजळवतं तो होता सूर्य. दत्तगुरूंनी पाहिलं, सूर्य दररोज त्याच वेळी उगवतो. कधी उशीर करत नाही, कधी थकवा दाखवत नाही. त्याचं तेज दिवसाला अर्थ देतं आणि त्याचं अस्तित्व सर्व जीवांना ऊर्जा देतं. सूर्य स्वतःसाठी काहीच ठेवत नाही. तो ज्या क्षणी उगवतो त्या क्षणापासून जगभर प्रकाश, ऊब आणि जीवन पसरवत राहतो. त्याला कोणाकडूनही कौतुकाची अपेक्षा नाही. कुणी आदर न दिला तरी त्याचं कर्म थांबत नाही. तो फक्त कर्तव्य ओळखतो आणि त्यातच त्याचं तेज आहे. दत्तगुरूंनी या अनुभवातून शिकवलं, जीवनात सूर्याप्रमाणे नियमितता ठेवा. कर्म करा पण त्यावर हक्क ठेवू नका. ज्यावेळी आपण आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडतो तेव्हा आपल्या जीवनातही तेज, प्रगती आणि स्पष्टता प्रकट होते. खरं तेज चेहऱ्यावर नसतं, ते आपल्यातल्या कर्तव्यपूर्तीच्या प्रकाशात असतं. सूर्य शिकवतो, नियमितता, ऊर्जा, जबाबदारी आणि निस्वार्थ कर्मयोग हीच जीवनाला उगवता सूर्य बनवणारी शिकवण आहे. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 8वे गुरु कबूतर. आसक्तीचा धोका आणि आत्मस्वातंत्र्याचा धडा. निसर्गाच्या विशाल गुरुकुलात श्री दत्तगुरू प्रत्येक घटकातून जीवनाचे सत्य ओळखत होते आणि त्यांचा 8वा गुरु होता कबूतर. दत्तगुरूंनी पाहिलं, कबूतर आपल्या जोडीदारा आणि घरट्यावर अतिरेकी आसक्त असतं. या प्रेमाचं रूप कधीकधी इतकं चिवट होतं की ते धोक्याचं भानही ठेवत नाही. कधी शिकारी जवळ असला, कधी संकट सरळ डोळ्यासमोर उभं असलं तरीही कबूतर त्या आसक्तीमुळे स्वतःला बांधून घेतं. यामुळे दत्तगुरूंना कळलं, अतिप्रेमही बंधन बनू शकतं. जिथे प्रेम आहे तिथे काळजी असावी, पण आसक्ती झाली की मनाचं स्वातंत्र्य हरवतं. दत्तगुरू म्हणाले, जीवनात नाती जपावीत, प्रेम जपावं, पण स्वतःचं अस्तित्व, विचार आणि स्वातंत्र्य कोणत्याही गोष्टीला गहाण ठेवू नये. आसक्ती जेव्हा वाढते तेव्हा निर्णय कमकुवत होतात आणि बुद्धी अस्पष्ट होते. कबुतराने हे शिकवलं, कधीही इतकं गुंतू नका की स्वतःला हरवून बसाल. प्रेम सुंदर आहे, पण स्वतःचा श्वास, स्वतःची ओळख नेहमी आपल्या हातात ठेवा. कबूतर शिकवतो, अति आसक्तीपासून सावध राहा. प्रेमात राहा पण स्वतःचं स्वातंत्र्य विसरू नका. यातूनच मनाचा खरा समतोल निर्माण होतो. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 9वा गुरु मधमाशी. परिश्रम, सातत्य आणि अतिसाठवणीच्या निरर्थकतेचा धडा. निसर्गातील प्रत्येक जीवात दडलेलं सत्य जाणणाऱ्या श्री दत्तगुरूंना शिकवण मिळाली ती एका लहानशा पण अतिशय परिश्रमी मधमाशीपासून. दत्तगुरूंनी पाहिलं, मधमाशी अखंड परिश्रम करत राहते. पहाटेपासून सूर्य मावळेपर्यंत ती फुलांवरून फुलांवर उडत राहते, पराग गोळा करते, कधीही थकत नाही, तक्रार करत नाही. तिच्या मेहनतीचं फळ गोड मध, शुद्ध, जीवनदायी आणि मौल्यवान. पण दत्तगुरूंनी निरीक्षण केलं तेव्हा त्यांना एक अद्भुत सत्य कळलं. मधमाशी मधाचा इतका साठवून ठेवते की तिच्या आयुष्यात तिला त्याचा फारसा उपयोग होत नाही. तिचा बहुतांश मध इतर लोक घेऊन जातात, कधी माणसं, कधी निसर्ग, कधी इतर प्राणी. येथे दत्तगुरूंना एक गहन धडा मिळाला. अतिसंचयाचा काही उपयोग नसतो. आवश्यक तेवढं जपणं हे शहाणपण, पण भीती, चिंता किंवा मोहाने अतिसाठा करणं ते मनालाच कैदी बनवतं. मधमाशी आणखीन एक गोष्ट शिकवते, फुलं कोमेजलं तर ती हट्ट करत नाही, ती लगेच पुढच्या फुलाकडे जाते. जिथे ऊर्जा नाही तिथे वेळ वाया घालवत नाही. त्या निरीक्षणातून दत्तगुरूंनी एक सुंदर सत्य सांगितलं, प्रयत्न सातत्याने करा, पण संचय मोहाने करू नका. प्रामाणिक परिश्रम गोड फळं देतात, पण अतीचा भार मनालाच थकवतो. मधमाशी शिकवते,
प्राथमिक परिश्रम करा, परिस्थितीनुसार दिशा बदला आणि भीतीपोटी अति साठवण करू नका. कारण जीवनाचं खरं गोड फळ सातत्य आणि स्वच्छ मनात आहे, संचयात नाही. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 10वे गुरु हत्ती. गज. वासना, विवेक आणि आत्मसंयमाचा धडा. निसर्ग माझा गुरु, कारण निसर्ग प्रत्येक रूपात प्रत्येक जीवात अदृश्य शिक्षण घेऊन येतो, असे दत्तगुरू म्हणतात. दत्तगुरूंनी पुढचा गुरु मांडला तो हत्ती. हत्ती प्रचंड बल पण वासनेसमोर असहाय्य. दत्तगुरूंनी पाहिले की हत्ती अतिशय सामर्थ्यवान. त्याचे शरीर पर्वतासारखे, आवाज वज्रासारखा, पावले भूकंपासारखी. पण एक गोष्ट मात्र त्याच्यावर मात करत होती, मादी हत्तीचा मोह. नरहत्ती मादीच्या मागे धावत धावत दलदलीत शिरतो, पाण्यात अडकतो, शिकाऱ्याच्या सापळ्यात फसतो. शक्ती, आकार, सामर्थ्य काही उपयोगी पडत नाही. वासना, विवेक हिसकावते आणि पतन घडते. हत्तीच्या या दुर्बलतेतून दत्तगुरूंना हा धडा मिळाला की इंद्रियांवर नियंत्रण नसले तर सिद्धी, शक्ती, ज्ञान सर्व व्यर्थ. मोह हा सर्वात सूक्ष्म सापळा आहे, जो बलवानालाही दुर्बल करतो. विवेक हरपला की निर्णय चुकतात आणि त्या चुका सामर्थ्यसुद्धा वाचवू शकत नाही. हत्तीचा धडा आपल्यासाठी. मनावर नियंत्रण नाही तर शरीराची शक्ती व्यर्थ. मोह, आसक्ती, वासना हे मनाला अंध करतात. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 11वे गुरु हरिण. मोह, मनाचे विचलन आणि सावधानतेचा धडा. निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे. प्रत्येक जीव, प्रत्येक घटना, प्रत्येक शांत हालचाल काही ना काही सांगत असते. दत्तगुरूंचा पुढचा गुरु हरिण. सुंदर, कोमल पण सहज विचलित होणारे. दत्तगुरूंनी पाहिले हरिणाचे मन अत्यंत संवेदनशील. कानाला एखादा हलका आवाज लागला तरी क्षणात त्याचे लक्ष भंगते. नजर तिकडे धावते आणि पावलेही. त्याचे मन स्थिर राहत नाही. त्याच्या कोमल स्वभावाचा फायदा शिकारी सहज घेतात. मधुर संगीत, गोड स्वर, किंचितचा नाद हरिणाला मोहात पाडतात. त्याचे लक्ष संगीताकडे लागते आणि जिथे लक्ष जाते तिथेच त्याचा विनाश दडलेला असतो. मोह मनाला जखडतो आणि विवेक झोपतो. दत्तगुरूंना मिळालेला धडा. हरिणातून दत्तगुरूंनी शिकले, मन विचलित होतं तेव्हा धोका वाढतो. मोह असो, आकर्षक शब्द असो की गोड व्यवहार, जे मनाला भुलवतात तेच आपल्याला पाडू शकतात. मोह हा नेहमी गोड रूप धारण करून येतो. कधी संगीतासारखा, कधी कौतुकासारखा, कधी थोडंसं काही नाही होणार अशा भ्रमासारखा. जिथे लक्ष तिथे ऊर्जा, जिथे चुकीचं लक्ष तिथे आयुष्याचं नुकसान. आत्मसावधानता नसली की सर्वात सुंदर मनही संकटात सापडतं. हरिणाचा धडा आपल्यासाठी. गोड शब्द, आकर्षण, मोह यांच्यात सावध राहा. जे मनाला जास्त बुलवते त्याच्यात धोका अधिक. मन शांत ठेवा, सजग ठेवा आणि लक्ष योग्य दिशेला टिकवा. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 12वे गुरु मत्स्य, मासा. आसक्ती, लोभ आणि मोहाच्या जाळ्यापासून सावधानतेचा धडा. निसर्गातील प्रत्येक जीव दत्तगुरूंना एक अनोखा संदेश देत होता आणि त्यांचे पुढचे गुरु होते मासा, मत्स्य. सतत पोहत राहणारा पण मोहात अडकणारा. दत्तगुरूंनी नदीकिनारी एक दृश्य पाहिलं. एक सुंदरसा मासा मोकळेपणाने पाण्यात पोहत होता, पूर्ण स्वातंत्र्याने, शांतपणे. पण त्या स्वातंत्र्याच्या जगातही एक मोठा धोका दडलेला होता. किनाऱ्यावर बसलेला एक मासेमार पाण्यात गोड खाद्य फेकत होता. माणसांना दिसेल तो साधा चारा, पण माशासाठी तो मोहाचा सापळा. गोड वास, चकचकीत तुकडा, आकर्षण मोठं होतं. मासा थोडा जवळ गेला, थोडं चाकलं आणि एका क्षणात गोड चाऱ्यातील ओकाने त्याचं मोकळं आयुष्य हिसकावून घेतलं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा म्हणजे लोभ हा नेहमी आकर्षक रूप घेऊनच येतो. तो दिसतो गोड, चमकदार, सोपा, पण त्याच्यातच विनाश दडलेला असतो. आसक्ती मनाला अंध बनवते. लोभाचा मोह इतका तीव्र असतो की धोकाही दिसेनासा होतो. बाहेरचं आकर्षण दिसतं मोठं,
पण त्याची किंमत मात्र आत्मस्वातंत्र्य असू शकते. कमीपणाची भावना निर्माण झाली की माणूस हुकाला जोडलेला चारा त्यासारखाच फसतो. थोडासा आनंद देणाऱ्या आकर्षणापासून सावध राहा. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 13वे गुरु भिक्षुक. साधेपणा, समाधान आणि अपेक्षामुक्त जीवनाचा धडा. ज्ञानाचा मार्ग हा नेहमी डोंगरदऱ्यातून जात नाही. कधी साध्या माणसांच्या जीवनातही खोल सत्य दडलेलं असतं. दत्तगुरूंना प्रवासात अनेक लोक भेटले. त्यापैकी एक होता भिक्षुक. कमीत कमी गरजांमध्ये जगणारा पण अंतःकरणाने समृद्ध. दत्तगुरूंनी पाहिलं, एक भिक्षुक गावोगावी फिरतो, ज्याच्या चेहऱ्यावर ना लोभ, ना तक्रार, ना असंतोष. त्याच्याकडे काहीच नसतं, पण तरीही तो शांत. त्याच्या डोळ्यात समाधानाची चमक, जी धनवानांच्याही घरी नसते. तो जे मिळेल ते स्वीकारतो. थोडं मिळालं तरी आनंद, जास्त मिळालं तर नम्रता, न मिळालं तरी तक्रार नाही. त्याचं सुख बाहेरच्या वस्तूंवर नसतं, ते त्याच्या मनाच्या हलक्यापणात असतं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा म्हणजे जास्त वस्तू, जास्त चिंता. कमी असलं तर मन हलकं राहतं. जे मिळालं त्यात समाधान करणं हेच खऱ्या आनंदाचं रहस्य. प्राप्तीपेक्षा स्वीकार महत्त्वाचा. ज्याच्याकडे कमी अपेक्षा असतात त्याचं जीवन सर्वात शांत असतं. बाह्य संपत्तीने नाही तर आतल्या शांततेने माणूस समृद्ध होतो. अनावश्यक इच्छा मनाला कैद करतात. इच्छा जितक्या कमी, मन तितकं मुक्त. आपण आयुष्यात कितीही जमा केलं हे महत्त्वाचं नाही. आपण किती हलक्या मनाने जगतो हे महत्त्वाचं. जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारण्याची कला शिका. कमी अपेक्षा, कमी तक्रारी आणि जास्त कृतज्ञता हेच जीवन सुंदर बनवतं. साधेपणा संपत्ती वाढवत नाही, पण मन भारमुक्त करून आनंद वाढवतो. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 14वे गुरु कोळी. चिकाटी, पुन्हा प्रयत्न आणि स्वतःचं विश्व निर्माण करण्याचा धडा. दत्तगुरू पुढे चालत होते. निसर्ग त्यांच्या प्रत्येक पावलावर नवं ज्ञान उघड करत होता. एका झाडाखाली त्यांनी पाहिलं, एक छोटासा कोळी आपल्या जाळ्यावर सतत मेहनत करताना. एक क्षणही न थांबता. एक धागा, मग दुसरा, मग पुन्हा काही तुटलं, काही उडून गेलं, काही राहिलंच नाही. पण कोळी थांबत नाही. तो पुन्हा सुरू करतो. आणि तोच झाला दत्तगुरूंचा पुढचा गुरु कोळी. पुन्हा प्रयत्न, केंद्रितता आणि स्वतःचं विश्व स्वतः उभं करण्याची ताकद. दत्तगुरूंनी निरीक्षण केलं, कोळी आपलं जग स्वतः तयार करतो. कोणी मदत करत नाही, कोणी ढकलत नाही. वारा आला, जाळं तुटलं, पाऊस आला, सर्व वाहून गेलं. पण कोळी रागवत नाही, खचत नाही, तक्रार करत नाही. तो एकच करतो, पुन्हा सुरुवात आणि पुन्हा आणि पुन्हा. त्याला माहीत असतं, त्याच्या जगाची दोरी कुणाच्या हातात नाही. ती त्याच्या मेहनतीतून, लक्षातून आणि सातत्यातून तयार होते. दत्तगुरूंना जाणवलं, जगण्यात जे तुटतं ते संपत नाही, त्यातून पुन्हा नवीन निर्माण करता येतं. दत्तगुरूंना मिळालेला धडा, कोळ्याकडून मिळालेली शिकवण अत्यंत गहन होती. पडणं म्हणजे शेवट नाही, उठून पुन्हा सुरू करणं हेच खरं सामर्थ्य. लहान प्रयत्नही मोठं जग उभं करतात, फक्त त्या सातत्य हवं. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःचं विश्व स्वतः घडवावं. मन केंद्रित असेल तर नाजूक धाग्यांनीही भक्कम जाळं तयार करता येतं. तुटलेलं जाळं कधी अपयश नसतं, ते पुढच्या निरोगी प्रयत्नांची संधी असते. अडचणी येणारच. कधी योजना तुटेल, कधी संधी निसटेल, कधी प्रयत्न वाया जात असल्यासारखं वाटेल. पण लक्षात ठेवा, कोळीही त्या एका जाळ्यासाठी असंख्य वेळा सुरू करतो आणि प्रत्येक वेळी ते अधिक मजबूत होतं. सातत्याने केलेले छोटे प्रयत्नही स्वतःचं सुंदर जग घडवतात. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 15वे गुरु साप. एकांतप्रियता आणि सजगतेचा धडा. दत्तगुरू एका दाट जंगलातून जात होते. झाडांच्या सावली, शांततेत त्यांनी एक साप पाहिला. शांत, निर्विकार, पण अत्यंत सजग. तो कोणावर हल्ला करत नव्हता, कोणाचं लक्ष वेधत नव्हता.
फक्त स्वतःच्या मार्गाने स्वतःच्या वेळेनुसार जगत होता. दत्तगुरूंनी त्याला आपला पुढचा गुरु मानलं. साप, एकांतात राहूनही जागरूकतेने जगणारा. दत्तगुरूंनी सापाचं जीवन निरखून पाहिलं. साप कधीच गर्दीत राहत नाही. तो शांत, एकांतप्रिय. पण एकांत म्हणजे दुर्बलता नव्हे, ती आत्मसंरक्षणाची शक्ती आहे. तो आवाज करत नाही, स्वतःचं अस्तित्व दाखवत नाही, पण त्याचं प्रत्येक पाऊल सावध, सजग आणि विचारपूर्वक असतं. साप अनावश्यक भांडणं करत नाही, पण कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तर स्वतःचं रक्षण नक्की करतो. तो आपली कात टाकतो, जुनी त्वचा सोडून नवजीवन स्वीकारतो. दत्तगुरूंनी जाणलं, हीच तर खरी आत्मपरिवर्तनाची प्रक्रिया आहे. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. सापाकडून दत्तगुरूंनी शिकले, एकांत म्हणजे दुर्बलता नाही, तो स्वतःला समजून घेण्याचा सामर्थ्यवान मार्ग आहे. अनावश्यक बोलणं आणि अनावश्यक संगती मनाला थकवतात. शांततेत शक्ती वाढते. सजगता म्हणजे भीती नव्हे, ती आत्मसंरक्षणाची बुद्धी आहे. जुनी कात म्हणजे अहंकार, दुःख, राग ही सोडत गेलो की आपण नव्यानं जन्म घेतो. स्वतःचं अस्तित्व शांत ठेवा, पण योग्य वेळी स्वतःचं रक्षण जरूर करा. कधीकधी जीवन आपल्याला एकांताचा धडा शिकवतं, लोकांपासून दूर जाण्यासाठी नाही, तर स्वतःशी जवळ येण्यासाठी. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 16वे गुरु बाण बनवणारा. संपूर्ण एकाग्रतेचा, मन स्थिर ठेवण्याचा धडा. दत्तगुरू प्रवास करत असताना निसर्गातील, समाजातील प्रत्येक कृतीतून ते जीवनाचं तत्त्वज्ञान शिकत होते. एके दिवशी त्यांनी पाहिलं, रस्त्याच्या कडेला बसलेला एक बाण बनवणारा कारागीर. त्याच्या भोवती खूप लोकांची वर्दळ, आवाज, गडबड, पण त्याला काहीही ऐकू जात नव्हतं. तो इतका एकाग्र होता की जणू जग तिथेच थांबलं होतं. तेव्हा दत्तगुरूंना कळलं, हा एकाग्रता शिकणारा पुढचा गुरु आहे, बाण बनवणारा. जेव्हा मन एका बिंदूत स्थिर होतं, दत्तगुरूंनी पाहिलं, कारागीर अनेक बाण बनवण्यात इतका तल्लीन, इतका मनपूर्वक गुंतलेला होता की आजूबाजूला जाणारे लोक, आवाज, धूळ काहीही त्याचं लक्ष विचलित करू शकत नव्हते. तो फक्त आपल्या कामात हरवलेला. जणू त्याचं मन एका बिंदूत स्थिर झालेलं. मन जेव्हा पूर्णपणे एखाद्या कार्यात विसर्जित होतं, तेव्हा बाहेरचं जग अस्तित्वातच राहत नाही. त्याच्या या गुणाने दत्तगुरू गहिवरले. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. बाणकाराकडून दत्तगुरूंनी शिकले, एकाग्रतेशिवाय कोणतेही कार्य परिपूर्ण होत नाही. जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा बाणही सरळ जातो. बाहेरील गोंधळ कधीच महत्त्वाचा नसतो, मनातील शांतता महत्त्वाची असते. यातून आपल्यासाठीचा धडा. आज आपल्याभोवती सतत गोंधळ, ताणतणाव, भीती, पण यश, प्रगती, शांतता फक्त एकाग्रता मागतात. जग आवाजात असलं तरी मन शांत, स्थिर आणि ध्येयावर केंद्रित असेल तर प्रत्येक स्वप्न शक्य होतं. एकाग्रता हीच यशाची जननी. जग गोंधळात असलं तरी मन स्थिर असेल तर प्रत्येक ध्येय साध्य होतं. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 17वे गुरु पतंग. आकर्षणाचा अतिरेक आणि स्वतःच्याच विनाशाचा धडा. दत्तगुरू प्रवास करत होते. त्यांची दृष्टी बाहेरील जगात गुरु शोधत नव्हती, तर प्रत्येक क्षणात, प्रत्येक दृश्यात जीवनाचं सत्य शोधत होते. एका रात्री त्यांनी पाहिलं, लहानसा दिवा लावलेला आणि त्याभोवती फिरत असलेले पतंग. एकामागून एक ते तेजाच्या ओढीत गुरफटत होते. काही फक्त जवळ जात होते, तर काही थेट ज्योतीवर आदळून जळत होते. आणि तरीही दुसरे नवीन पतंग त्याच विनाशाकडे धावत राहिले. तो क्षण दत्तगुरूंसाठी एक नवीन शिकवण होता. पतंग त्यांचा 17वा गुरु झाला. पतंग, आकर्षणाचा अतिरेक. दत्तगुरूंनी जाणलं, पतंगाचा हेतू चुकीचा नसतो. तो प्रकाशाकडे आकर्षित होतो, तेजाकडे ओढला जातो, पण अतिरेक त्याला नष्ट करतो. जिथे भान संपतं तिथून विनाश सुरू होतो. तो प्रकाश सुंदर आहे, पण त्यात उष्णताही आहे. तेज प्रेरणादायी आहे, पण त्याची मर्यादा समजली पाहिजे.
पतंग अज्ञानाने धावतो, विचार न करता निर्णय घेतो आणि आकर्षण त्याला जाळून टाकतं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा पतंगाने दत्तगुरूंना शिकवलं. आकर्षण स्वाभाविक आहे, पण विवेक त्याहून महत्त्वाचा. प्रकाश सुंदर असला तरी त्याला हात लावला तर जळतं. जे मन मोहात अडकतं ते स्वतःलाच हानी पोचवतं. मोहाची धाव कधीकधी अग्नीकडे नेते. खरा प्रकाश तोच जो तुमचं जीवन उजळवतो, जाळत नाही. प्रलोभनांकडे धावणे सोपे आहे, पण विवेकाने थांबणे कठीण आणि तेच योग्य. अंध धावपळ नेहमी विनाशाला नेते. शहाणपण मार्ग दाखवतं आणि संयम वाचवतो. यातून आपल्यासाठी धडा. आजच्या जीवनातही आपण अनेक ज्योती पाहतो. चमक, प्रतिष्ठा, पैसे, संबंध, मोह, आकर्षण. सगळं चांगलं वाटतं, चमकदार दिसतं. पण जर त्यामागे धावताना विवेक हरवला तर निष्पाप पतंगासारखं आपणही स्वतःला जाळून घेतो. थांबा, विचारा, कशाकडे धावतो आहोत? ते प्रकाश आहे की फक्त चमकणारी ज्वाला? आकर्षणाचा अतिरेक मोह नव्हे, विनाशाचा आरंभ असतो. तप्त ज्योतीकडे नव्हे, खऱ्या प्रकाशाकडे धावा. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 18वे गुरु बालक. निर्मळतेत दडलेलं परमज्ञान. दत्तगुरू एका गावातून प्रवास करत होते. जगाच्या कोलाहलापासून दूर, साध्या घरांच्या मधोमध. ते चालत असताना अंगणात खेळणाऱ्या छोट्या बालकाकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या बालकाच्या चेहऱ्यावर निष्पाप आनंद होता. कसलाही मोह नाही, भीती नाही, अपेक्षा नाही. तो मातीमध्ये खेळत होता. कधी हसत, कधी पळत, कधी चुकून पडत, पण पुन्हा उभं राहून खेळायला लागत होता. तो क्षण दत्तगुरूंना थांबवून गेला. त्या बालकात एक गहन सत्य दडलं होतं. बालक झाला दत्तगुरूंचा 18वा गुरु. बालक, निर्मळतेचं, निरागसतेचं ज्ञान. दत्तगुरूंनी त्या बालकाकडे पाहिलं आणि जाणलं, मन जितकं शुद्ध तितकं विश्व सहज समजतं. बालकाच्या मनात नव्हतं द्वेष, राग, तुलना, अहंकार, मत्सर काहीही नाही. त्याचं हसू अचानक यायचं, रडणंही अचानक यायचं आणि दोन्ही क्षणात संपायचं. तो भूतकाळ धरून बसत नव्हता आणि भविष्याची चिंता करत नव्हता. तो फक्त त्या क्षणात जगत होता आणि आत्ताच्या क्षणात राहणं हेच सर्वोच्च तप आहे. दत्तगुरूंना मिळालेली शिकवण म्हणजे त्या बालकांनी दत्तगुरूंना काही गहिऱ्या गोष्टी शिकवल्या. निर्मळ मनाने सत्य दिसतं. अहंकार धूसर करतो, पण निरागसता स्पष्ट करते. भावना आल्या तर त्या अनुभवा, पण धरून बसू नका. मुलं रडतात, पण क्षणात विसरतात. आपण मात्र वेदना वर्षानुवर्षे वाहतो. भूतकाळ मागे सोडा. बालक पडलं तरी पुढच्या क्षणी पुन्हा धावायला लागतं. प्रत्येक क्षण नवीन आहे. बालकाला काल नसतो, त्याचं जगणं म्हणजे आत्ता. यातून आपल्यासाठी धडा म्हणजे मोठं होताना आपण सगळं शिकतो, पण निर्मळ राहणं विसरतो. कितीही ज्ञान मिळवलं तरी मनात भीती, राग, तुलना, अपेक्षा यांचं ओझं वाढतं आणि ते ओझंच आपल्याला स्वतःहून दूर नेतं. जीवन हलकं करायचं असेल तर बालकाकडून शिकावं. हसू मनापासून, दयाळू व्हा सहजपणे आणि प्रत्येक दिवस नव्या पानासारखा जगा. निर्मळता हीच सर्वोच्च साधना. जिथं मन निष्पाप होतं तिथं देवाचा वास असतो. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 19वे गुरु समुद्र. विशालता, सहनशीलता आणि संयमाचा अनंत धडा. दत्तगुरू प्रवास करत करत एके दिवशी समुद्राच्या किनारी पोहोचले. सूर्यास्ताची वेळ, आकाश केशरी झळाळत होतं आणि समोर अनंत पसरलेला निळसर महासागर. लाटा येत होत्या, हळूच पायांवर आदळत होत्या, पुन्हा विशालतेत विरत होत्या. दत्तगुरू त्या दृश्यात हरवून गेले. समुद्रच त्यांच्या पुढ्यात एक महान गुरु म्हणून उभा होता आणि तो झाला दत्तगुरूंचा 19वा गुरु समुद्र. विशाल मन, खोल ज्ञान आणि संयमानं भरलेली शक्ती. समुद्र शांतही असतो आणि वादळीही, पण त्याची विशालता कधीही आपली ओळख हरवत नाही. त्याच्या गाभ्यात मोती आहेत आणि विषारी सापही, पण तो दोघांबद्दलही अहंकार करत नाही, तक्रार करत नाही. सगळं आपल्या आत धैर्यानं आणि समभावानं धरून ठेवतो. दत्तगुरूंनी जाणलं, खरं विशाल मन असं असतं.
दत्तगुरूंना मिळालेली शिकवण म्हणजे समुद्राने दत्तगुरूंना अनेक गहन धडे दिले. विशालता म्हणजे मनाची रुंदी. समुद्रासारखं मन मोठं असेल तर लहान सहान गोष्टी तुम्हाला हलवत नाही. सहनशीलता म्हणजे शक्ती. समुद्र लाटा स्वीकारतो पण स्वतःचं अस्तित्व राखतो. मनुष्यानेही परिस्थिती स्वीकारावी पण स्वतःला विसरू नये. खोलपणा तुमचं खरं मूल्य आहे. वरचं पाणी हलतं पण खोल समुद्र शांत असतो. मनुष्याचं बाहेरचं आयुष्य हलतं पण अंतरंग शांत असलं पाहिजे. मर्यादा समजणं हे ज्ञानाचं लक्षण. समुद्र किनारा ओलांडत नाही, मर्यादा पाळतो. मर्यादा ही अडचण नाही, ती संरक्षण आहे. संचितांबद्दल अभिमान नाही, मोती असूनही समुद्र अभिमान बाळगत नाही. ज्ञान असेल तर तेही नम्रतेत दिसतं. यातून धडा आपल्यासाठी, आपलं मन समुद्रासारखं असलं पाहिजे. विशाल, शांत, खोल आणि संयमी. मनाची पातळी छोटी असेल तर प्रत्येक लाट त्रास देते, पण मन विशाल असेल तर जगातील वादळही आपल्याला हलवू शकत नाही. समुद्रासारखं शांत राहायला शिका आणि लाटांसारख्या येणाऱ्या समस्यांना स्वीकारून पुढे जाण्याची क्षमता वाढवा. मन समुद्रासारखं ठेवा, विशाल, खोल, शांत आणि संयमी. तेव्हाच जीवनाच्या लाटा तुम्हाला हलवू शकणार नाहीत. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 20वे गुरु टिटवी. लोभ टाळण्याचा आणि सत्य स्वीकारण्याचा धडा. दत्तगुरू प्रवास करत होते. निसर्गातील प्रत्येक जीवात ते विश्वाचं सूक्ष्म तत्व शोधत होते. एके सकाळी त्यांनी पाहिलं, समुद्रकिनारी इकडे तिकडे धावत असलेली एक टिटवी. ती सतत चिंतित, कधी वाळूत पळत, कधी लाटांकडे पाहत, काहीतरी जपण्याचा, काहीतरी सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. ती त्यांच्या पुढची गुरु झाली. टिटवी. ज्या गोष्टींवर हक्क नसतो त्या गोष्टींवर लोभ केल्यानेच दुःख निर्माण होतं. दत्तगुरूंनी पाहिलं, टिटवी वाळूत अंडी घालते. लाट येतील, समुद्र भरू शकेल हे माहीत असतानाही ती लाटांना थोपवण्याचा प्रयत्न करत राहते. तिला वाटतं समुद्र माझं घेतोय, पण सत्य हे की समुद्र कधी तिचा नव्हता. ज्यावर आपला ताबा नाही, जे आपल्या हातात नाही, ज्यावर आपण हक्क सांगू शकत नाही, त्या गोष्टींवर लोभ किंवा हट्ट धरला की चिंता आणि दुःख निर्माण होतं. टिटवी समुद्र थोपवू शकत नाही, पण ती स्वतःचं स्थान बदलू शकते. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. टिटवीकडून दत्तगुरूंनी जाणलं, ज्यावर हक्क नाही त्यावर लोभ ठेवला तर मन सतत अस्वस्थ राहतं. अस्वाभाविक आसक्ती म्हणजे दुःखाचं मूळ. जगात काही गोष्टी नियंत्रणाबाहेर असतात. त्यांच्याशी लढण्यापेक्षा स्वीकार करणे श्रेष्ठ. हट्ट आणि लोभ हे मनाला अस्थिर करतात. समुद्राला थोपवण्यासारखा व्यर्थ प्रयत्न. जे आपण बदलू शकत नाही त्याला स्वीकारणं हा शहाणपण. हक्क, मालकी, लोभ, आग्रह हे सर्व मनाची शांतता हिरावून घेतात. यातून आपल्या सर्वांसाठी धडा. आपणही जीवनात काही गोष्टींना चिकटून राहतो. ज्यावर हक्क नाही अशी नाती, आपल्या हातात नसलेले परिणाम, आपल्यासाठी न बनवलेल्या इच्छा, त्यावर लोभ ठेवलं की मन टिटवीसारखं बेचैन होतं. जीवनात शांतता हवी असेल तर ज्याला थांबवता येत नाही अशा लाटांशी लढू नका. स्वीकारा. बदलाची दिशा स्वतःमध्ये निर्माण करा. ज्यावर हक्क नाही त्यावर लोभ ठेवू नका. स्वीकार आणि समतोल यांनीच मन शांत होतं. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 21वे गुरु भ्रमर, बोंगा. मृदुता, अहिंसा आणि न दुखावता घेण्याची कला. दत्तगुरू त्यांच्या प्रवासात पुढे जात होते. जगातील प्रत्येक जीवात, प्रत्येक कृतीत जीवनाचे गूढतत्व ते शोधत होते. एके दिवशी त्यांनी पाहिलं, लहानसा भुंगा फुलांवरून फुलांवर उडत मध गोळा करत होता. ना आवाज, ना जोर जबरदस्ती, ना कोणताही त्रास. तो फक्त आपलं काम करत होता, शांतपणे, प्रेमानं आणि कोणालाही न दुखावता. तोच दत्तगुरूंचा 21वा गुरु झाला. भ्रमर. न दुखावता घेण्याची कला. भ्रमराने दत्तगुरूंना दाखवलं, तो फुलावर बसतो, मध घेतो, पण फुलांचं सौंदर्य, त्याचा आकार, त्याचा नाजूकपणा कधीच दुखवत नाही. त्यांच्या पंखात मृदुता, त्याच्या स्वभावात सौम्यता आणि त्याच्या कृतीत अहिंसा. जगात जे हवंय ते मिळवताना दुसऱ्याला त्रास देणं आवश्यकच नाही, हे भृंगाने त्यांना शिकवलं.
दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. भ्रमराकडून दत्तगुरूंनी जाणलं, आपणाला जे हवंय ते घेता येतं, पण त्यासाठी कोणालाच दुखावण्याची गरज नसते. जबरदस्ती ही नेहमी विनाशाची वाट असते. मृदुता आणि संयम हेच दीर्घकाळ टिकतात. कुणाच्या मार्गात काटे टाकून पुढे जाणं हे यश नाही. खरी साधना म्हणजे इतरांना स्पर्श न करता, त्यांना दुखावू न देता स्वतःची प्रगती साधणं. जीवनात प्रत्येकाला आपापला हक्क आहे. आपण फक्त आपलं घ्यावं, इतरांचं काहीही न बिघडवता. जो दुसऱ्यांना त्रास देत नाही तोच खरा शांत असतो. यातून धडा आपल्यासाठी. आजच्या जगात लोकांना आपलं हवं ते मिळवण्यासाठी स्पर्धा, जळफळ, कटुता आणि कधीकधी एकमेकांना दुखवण्याची प्रवृत्ती दिसते. पण भुंगा आपल्याला सांगतो, फुलांचा सुगंध हवा असेल तर फुलं तोडू नका. शांतपणे, मृदुतेने, कुणाचं नुकसान न होऊ देता आपलं हवं ते मिळवा. याचंच खरं नाव खरे ज्ञान. याचंच नाव खरी साधना. जे मिळवायचं आहे ते मिळवा, पण कोणालाही न दुखवता. मृदुता, संयम आणि अहिंसा हेच जीवन सजवतात. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 22वे गुरु पिंगळा वेश्या. अपेक्षातून मुक्त झाल्यावरच खरे सुख लाभते. पिंगळा एक वेश्या, पण तिची कथा दत्तगुरूंनी गुरु म्हणून सांगितली, कारण तिच्या जीवनात एक गहन सत्य दडलं होतं. रोजच्या रात्री ती कोणीतरी येईल, पैसा देईल, आनंद देईल या आशेवर बसून राहायची. आशा वाढत गेली तशी तिची वेदना वाढत गेली. एक दिवस रात्रभर कोणताही ग्राहक आला नाही. ती थकली, वैतागली आणि अचानक तिला एक जाण आली. मी चुकीच्या लोकांकडून चुकीच्या अपेक्षा करत होते. आशा जितकी जास्त तितका त्रास जास्त. त्या क्षणी तिने सर्व अपेक्षा लोकांकडून, जगाकडून, परिस्थितीकडून सोडून दिल्या. आशा सुटली आणि मन मोकळं झालं. ज्या शांततेचा शोध ती वर्षानुवर्ष पैशात आणि लोकांमध्ये घेत होती, ती शांतता तिच्या अंतर्मनात होती. अपेक्षा सोडताच ती तिला मिळाली. दत्तगुरूंनी या कथेवरून शिकवलं की जोपर्यंत आपण इतरांकडून सुख, प्रेम, मान-सन्मान अपेक्षित ठेवतो, तोपर्यंत आपल्याला निराशाच मिळते. आशा सोडली की मन निर्भार होतं आणि खरी आनंदी अवस्था प्राप्त होते. श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 23वे गुरु कंकण. एकांत, मौन आणि स्वतःचा आत्मशोध करण्याचा धडा. दत्तगुरू प्रवास करत असताना प्रत्येक छोट्या गोष्टीतून जीवनाचं सत्य जाणत होते. एके दिवशी त्यांनी पाहिलं, एका स्त्रीच्या हातात अनेक कंकणं, चुड्या होत्या. ती काम करत होती, पण कंकणांच्या आवाजामुळे तिचं लक्ष विचलित होत होतं. तिने थांबून विचार केला, आवाज का होतोय, मन का भटकलंय? आणि मग तिने निर्णय घेतला, हातातील सगळे कंकणं काढून फक्त एकच कंकण हातात ठेवला. क्षणात आवाज थांबला, मन शांत झालं, काम सहज झालं. तो क्षण दत्तगुरूंना गहन शिकवण देऊन गेला. कंकण, बाहेरची शांतता नव्हे, आतली शांतता शोधण्याचा संदेश. अनेक कंकणं एकमेकांना धडकले की आवाज होतो. जसं आयुष्यात खूप लोक, खूप बोलणे, खूप अपेक्षा, खूप धावपळ, मन अस्वस्थ होतं. पण काही गोष्टी थांबवल्या, थोडं मागे सरलो, एकांत घेतला की आतलं जग ऐकू येतं. शांतता बाहेर नसते, ती अंतर्मनात असते. शांत बसायला, स्वतःसाठी वेळ द्यायला, विचार समजून घ्यायला ही एक छोटी विश्रांती मनाला शक्ती देते. तो एकांत पळून जाणं नाही, तो स्वतःकडे परत जाणं आहे. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. कंकणांकडून दत्तगुरूंनी जाणलं, काही गोष्टी सोडल्याशिवाय शांतता मिळत नाही. एकांत हा आत्मशोधाचा सर्वात सुंदर मार्ग आहे. मौनाने मनाचा आवाज ऐकू येतो. कधीकधी सगळ्यांपासून नाही, स्वतःकडून हरवतो आपण. स्वतःसोबत वेळ घालवणं हीच खरी साधना आहे. यातून आपल्यासाठी धडा. जीवन सतत चालू असतं. काम, लोक, नाती, जबाबदाऱ्या, पण त्यात स्वतःला हरवू नका. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. थोडं शांत बसून श्वास घ्या. काय हवंय, कोण आहात, कशासाठी जगताय, विचार करा.
ही एक छोटी विश्रांती आपल्याला दुसऱ्यांपासून दूर नेत नाही, तर स्वतःकडे आणते. जीवनात सगळ्यांना सांभाळताना स्वतःला विसरू नका. एकांत हा एकटेपणा नाही, तो आत्म्याशी संवाद असतो. श्री दत्त गुरूंच्या 24 गुरूंपैकी 24वे गुरु कुंभारीन माशी. अखंड चिंतनाने मन ज्या ध्येयात रमतं त्याचं रूप धारण करतं. दत्तगुरूंचा महान प्रवास शेवटाकडे येत होता. निसर्गातील प्रत्येक घटक, प्रत्येक जीव, प्रत्येक अनुभवातून ते जीवनाचं सत्य जाणत होते. आणि एके दिवशी त्यांनी पाहिलं कुंभारीन माशी. ती आपलं छोटंसं घर बांधते, त्यात एका कीटकाला आणून ठेवते आणि प्रत्येक वेळी येता जाता त्याला फुंकर मारते, स्पर्श देते, आपल्याकडे आकृष्ट करते. हळूहळू त्या कीटकाचं संपूर्ण मन केवळ माशीवर केंद्रित होत जातं. दिवसागणिक क्षण क्षण त्याच्या विचारात फक्त एकच असतं, माशी. आणि काळाच्या ओघात तो कीटकच माशी बनतो. त्याला इच्छा नव्हती, प्रयत्नही नव्हते, पण अखंड चिंतनानेच रूपांतर घडलं. त्या क्षणी दत्तगुरूंना परमोच्च सत्य उमगलं. मन सतत जे चिंततं, मन त्याचं रूप घेतं. ब्रह्माचं अखंड चिंतन केलं तर ब्रह्मरूप मन होतं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा. कुंभारीन माशीने दत्तगुरूंना शिकवलं, चिंतन ही सर्वात मोठी साधना आहे. मन ज्याच्यात रमतं तसंच ते घडतं. खंडित ध्यान कधीच रूपांतर घडवत नाही. अखंडता हे सामर्थ्य आहे. भक्ती म्हणजे बाहेर देव शोधणे नाही, तर देवाला मनात स्थिर धरणे. मन बदललं तर सगळं बदलतं. यातून आपल्यासाठी धडा. आपण दिवसभर कोणाचा विचार करतो? भीती, चिंता, राग, तुलना, मोह. तर मन तसंच बनतं. पण जर सतत देव, प्रेम, आनंद, सत्य, आत्मज्ञान यांचं चिंतन केलं तर मन दिव्य, शांत, निर्भय आणि प्रकाशमय होतं. जीवन बदलण्यासाठी परिस्थिती नाही बदलायच्या, चिंतन बदलायचं आहे. चिंतन हा आत्म्याचा रंग आहे. मन सतत ज्याचं स्मरण करतं, जीवन त्याचं रूप धारण करतं. अखंड चिंतन हाच आत्मज्ञानाचा सर्वोच्च मार्ग आहे.